आता इथे माझ्याकडून एक साध्या घड्याळाची कडी बसत नाहीये आणि मी आयुष्यात स्वप्न मात्र करिअरची घडी बसवण्याचे बघते आहे. हे काय आहे ते पुढे सांगतेच, त्याआधी गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक. आता थंडीच्या दिवसामध्ये स्वतःला अंथरुणामधून उठवण्यासाठी मी इकडे कपभर चहाची लालूच दिली आणि त्यानंतर उठून मी फ्रेश व्हायला लागली. आता थंडीच्या दिवसामध्ये जर दिवसाची सुरुवात अशा वाफाळत्या गरमागरम चहासोबत होत असेल ना, तर दिवस खरंच खूप छान जातो. मस्तपैकी इकडे चहासोबत बिस्किट्स घेतले आणि आज होता गरम गरम वडापावचा नाश्तासुद्धा. सो छानपैकी नाश्ता वगैरे करून घेतला, घरातली बाकी कामं आवरून घेतली आणि जो काही बेडवरती पसारा होता कपड्यांचा तो सुद्धा अगदी चकाचक करून घेतला आणि घरातली बाकी कामंसुद्धा आवरून घेतली. आणि आता दिवसभराच्या किरकोळ कामानंतर संध्याकाळ झाली होती आणि काहीतरी आहे ना खरंच गोड खायची इच्छा झाली होती, म्हणून आम्ही आलो होतो इकडे फ्रूट ज्यूस घ्यायला. पण झालं असं होतं की खायचं मला तर सीताफळ क्रीम होतं, पण मग ते भेटलं नाही, म्हणून मनाची समजूत काढून मी इकडे जे काही अंजीरचं क्रीम होतं ते घेतलं आहे. सो ठीक आहे, आता याच्यानेही माझं पेटू खुश होणार नाही, म्हणून त्यानंतर आम्ही गेलो होतो इकडे चॉकलेटची पेस्ट्री खायला. छानपैकी मस्त चॉकलेट ट्रफलची पेस्ट्री एन्जॉय केली आणि त्यानंतर माझं एक गावात काम होतं, सो ते सुद्धा करायला आम्ही पिंपरी मार्केटला गेलेलो. सो ठीक आहे, आता जी काही घड्याळाची गोष्ट मी तुम्हाला व्लॉग स्टार्ट व्हायच्या आधीच सांगितली, तर गोष्ट अशी होती की मला लग्नाआधीच त्यांनी एक गिफ्ट दिलं होतं घड्याळाचं बड्डेला, आणि ते गिफ्ट मी अजूनपर्यंत 2.5 वर्ष झाली वापरली नव्हती, म्हणून मला बऱ्याच वेळा याचे टोमणे ऐकावे लागत होते की मी तुला काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे आणि ते सुद्धा तू वापरत नाही. म्हणून मग ठीक आहे, जे काही ते घड्याळाची कडी तुटलेली होती ती बसवायला गेलो होतो आणि नंतर माझ्या साईजमध्ये ती घड्याळाची कडी वगैरे बसून छान असं मी हे घड्याळ वगैरे घालून घेतलं. सो यांनी मला दिलेलं हे पहिलंच गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.